आज गुलाबाची फुलं भरपूर लागली होती. मग म्हटलं त्याचं काहीतरी बनवूया. मग त्याच्या पाकळ्या काढून घेतल्या आणि उन्हात अशा टाकल्या. पाकळ्या वाळतात तोपर्यंत म्हटलं दुसरं काहीतरी काम करून घ्यावं. सोनाला म्हटलं आज नाश्त्याला काय बनवू, तर सोना म्हटली वडापाव. मग काय पटापटा बटाटे वगैरे शिजवून घेतली, हिरवी चटणी लाल चटणी बनवली, सगळं हे असं बंद मध्ये भरलं, डाळीच्या पिठात भिजवून दिलं की तेलात सोडून मस्त असा तळून घेतला. आणि बघा हा असा करपूस मध्ये झालाय. ह्याला म्हणतात नाशिकचा उलटा वडापाव. पण एकदा नक्की ट्राय करून बघा. गव्हाचं पीठ संपलं होतं, मग गहू नीट करून घेतले. बाकीची कामे आवरल्यानंतर म्हटलं आता फुलांकडे वळावं. फुलं बघितली तर सुकली होती मस्तपैकी. आता आपल्याला या फुलांचा चायसाठी मसाला बनवायचा आहे. यासाठी बडीशूप, लवंग, इलायची आणि मिरे घेतली. अशा गुलाबाच्या पाकळ्या मी कढईमध्ये अशा परतून घेतल्या आणि बाकीचे मिश्रणही असं गरम करून सारं झाल्यानंतर सगळे मिक्स करून घेतलं आणि मिक्सरमध्ये ग्राइंड असा बनवला हा मी चायचा मसाला. रोज अर्धा चम्मच चायमध्ये टाकते. काय मस्त चहा बनतोय. तुम्ही कधी बनवताय? बनवा की मग. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट पण करून